हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 6:45 आणि माझी चालू आहे आता चहा-पाणी. तर काय झालेलं आहे, अंघोळ झालेली आहे. सकाळी लवकर आज ह्यांचा डबा द्यायचा आहे आणि लवकर म्हटलं तरी 8:30ला जातात ते. तर मग मी कमीत कमी वेळामध्ये डबा माझा कसा करते, इकडे चहा ठेवलेला आहे, की इकडं दूध ठेवते गॅसवरती आणि त्यानंतर लगेच भाजी करत असते. भाजीची तयारी करून घेत असते. ज्यावेळेस ह्यांना लवकर जायचं असतं आणि सकाळी लवकर त्यांना डब्बा करून द्यायचा असतो, तर माझं हे सगळं असं रुटीन असतं. तर चहा होईपर्यंत आपलं दूधही तापतं आणि भाजीची तयारीही होते. एकाच वेळेस तिन्ही गॅसवर मी स्वयंपाक करत असते. तिन्ही गॅस चालू असतात माझे. तर अशा पद्धतीनं माझं सकाळचं रुटीन असतं. स्वयंपाक मला खूप लवकर आणि फास्ट उरकतो. आपली सकाळची कामं लवकर उरकण्यासाठी, लवकर फास्ट उरकण्यासाठी रात्री अगोदर आपल्याला पूर्वतयारी करून ठेवायची असते. म्हणजे की आपला किचन ओटा, आपली भांडी जी आहेत ते रात्री जेवणानंतर सगळं किचन क्लीन करून ठेवलं की सकाळी आपल्याला उठलं की पटकन लगेच अंघोळ झाली की आपल्याला स्वयंपाकाला लागायला येतं. तर बघा इकडं माझी भाजी जी आहे तर मी भाजी करण्याअगोदर थोडीशी आपल्याला शेवग्याची शेंग करायची असेल तर मीठ टाकून इकडं उकळायला ठेवत असते. म्हणजे लवकर करायचं असेल तर. नसेल तर फोडणीबरोबर टाकत असते. पण काय होतं कधी-कधी आपल्याला गडबड असते. तर गडबडीच्या वेळेस मग शेंगा शिजायला वेळ लागतो. त्यामुळे मग मी भाजीची तयारी होईपर्यंत इकडे शेंग जी आहे ती आपली शिजायला टाकली. मग थोडीफार अर्धी कच्ची शिजलेली असते. मग फोडणी द्यायची आणि त्या फोडणीमध्ये ते पाणी आणि ते शेंग तसंच टाकून द्यायचं. तर असं होतं. इकडे घेतलेला आहे फुलपात्र भरून चहा. कोण-कोण फुलपात्र भरून चहा पितं नक्की कमेंटमध्ये सांगा. सकाळी मला चहा आणि मला जेवायला नसलं तरी चालतं, पण मला चहा लागतो. चहा फक्त हे करून ठेवला मी. चहा थंड म्हणजे होईपर्यंत इकडं पीठ मळून घेतलं. कारण कसं होतं, मला गरम-गरम चहा प्यायला अजिबात आवडत नाही. चहा माझा थोडासा थंड होईपर्यंत मग मी लगेच इकडं पुलक्याचं पीठ मळून घेतलं आणि पुलक्याचं पीठ मळून घेत असताना त्याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकलेलं आहे आणि घट्टसर असं पुलक्याचं पीठ मळायचं असतं. चपात्या करायच्या असतील तर थोडंसं पातळ करत असते मी, पण मला करायचे आहेत पुलके. तर काय होतं, हे अजिबात चपाती ह्यांना आवडत नाही खायला. ह्यांना फक्त पुलके आवडतात. बिना तेलाचं त्यांना खायला आवडतं. तेलाचा वापर कमी असतो आमच्याकडं. चपातीला तेल अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मग मी फुलकेच करत असते बिना तेलाचे. तर इकडं बघा लगेच पीठ मळून घेतलं, उभा राहूनच चहा पिले आणि लगेच भाजीची तयारी केली. तर जे शेंग आपण गरम केलेली होती म्हणजे उकळायला ठेवलेली होती, त्या शेंगातलंच पाणी जे आहे ते भाजीमध्ये ओतलं आणि शेंगासुद्धा बघा अशा अर्ध्या कच्च्या शिजलेल्या आहेत. आता रश्श्यामध्ये अर्ध्या कच्च्या शेंगा आपल्या शिजून जातील. तर अशा प्रकारे माझं सकाळचं खूप गडबड असेल, तर मी अशा प्रकारे आणि अशा पद्धतीनं स्वयंपाक करते. जेणेकरून आपल्याला स्वयंपाक पण 15 ते 20 मिनिटात माझा ह्या सगळा स्वयंपाक होतो. कारण तिन्ही गॅस माझे ॲट अ टाईम चालू असतात. तिन्ही गॅसवरती मी स्वयंपाक करते. तर लगेच भाजीला फोडणी देऊन मधल्या गॅसवरती भाजी ठेवली आणि त्यानंतर पुलके करायला घेतलेले आहेत. तर पुलकेसुद्धा बघा मी अशा पद्धतीनं करते. आतून कुठून कुठल्याच साईडनं अजिबात तेल न लावता टम्म असे माझे पुलके फुगतात आणि पीठ जरा घट्टसर असलं की पुलके छान होतात आणि चवदारही लागतात. तर बघा आणि तूप लावूनसुद्धा आपण खाऊ शकतो, पण तूपसुद्धा आवडत नाही त्यांना पुलक्यांना. तर असंच त्यांना पुलके जे आहेत ते आवडतात. आणि पुलके करायचे असेल की स्वयंपाकसुद्धा लवकर उरकतं. कारण पुलक्यांना काही आपण 4 घडी वगैरे करत नाही, काय नाही. चपाती असली की 4 घडी लाटावी लागते. म्हणजे 4 पदरी हे करून त्याच्यात नंतर तेल लावून नंतर आपल्याला हे करावं लागतं. तर 4 घडीची चपाती असते माझी. तर बघा आणि आता खूप दिवस झालं चपात्या अजिबातच करत नाही. कारण त्यांना चपाती अजिबातच आवडेना झाली खायला. तर बघा असे पुलके जे आहे ते एक साईडला चांगले असे मस्त शेकून घेतली. एक साईड थोडीशी कच्ची ठेवायची आणि एक साईड जी असते ती जास्त हे करायची. आणि बघू शकता तुम्ही पुलका जो आहे तो एका ह्याच्यात सेकंदातच किती छान फुलला आणि पुलक्याला अजिबात वेळ लागत नाही. पुलके खूप पटापट उरकतात. तर बघा मी आणखीन एक तुम्हाला पुलका दाखवते मी कशा पद्धतीनं. तर बघू शकता तुम्ही एका सेकंदात पुलका आपला मस्त टम्म असा फुगलेला आहे. तर अशा पद्धतीनं पीठ जे आहे घट्टसर मळलं आणि एक बाजू जरी पक्की आणि एक बाजू कच्ची भाजून घेतली तर पुलका ॲटोमॅटिक आपला खूप चांगला फुगतो. त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर हे ह्यांना जेवायला दिलं. जेवण करून ह्यांनी आज डबा घेऊन गेले. त्यांना दुपारी या म्हटलं होतं, पण ते नाही बोलले. मला डबाच दे म्हणले आज. तर त्यांना डबा दिला. त्याच्यामुळे मग मला पटकन मी आपला स्वयंपाक उरकून घेतला.
आता ते चाललेले आहेत कामावरती. तर बुलेट तिकडे लावली होती काल दिवसभर. दारामध्ये दिवसभर ऊन येतं, तर फोर व्हीलर घेऊन गेले होते काल, म्हणून बुलेट त्यांनी सावलीला तिकडे लावली होती. काल दिवसभरामध्ये बुलेट घरीच होती, त्याच्यामुळे त्या झाडाखाली लावली होती. आणि दिवसभर घरी असेल तर झाडाखाली लावतात. तर ते 8:30ला गेले. आत्ता वाजलेले आहेत 8:45 आणि बघू शकता माझा सगळा किचनवरती खूप सारा पसारा. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर बघा, स्वामींच्या कृपा आशीर्वादाने तुमचा दिवस खूप छान असा, आनंदाचा, सुखसमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर बघा, आता वाजलेले आहेत 8:45 आणि डब्बा वगैरे सगळं गेलेलं आहे, ते पण गेलेले आहेत आणि आता आवरायचं आहे माझं सगळं किचन. तर आज सकाळपासूनचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर बघा, आता सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. किचन आवरायचा पडलाय. किचनवरती तुम्ही बघितलाच असेल किती सारा पसारा आहे. तर आता सर्वात अगोदर किचन तर आवरायचंच आहे, पण सर्वात अगोदर चहा ठेवते मस्तपैकी. कारण सकाळी चहा घेतला पण बसून चहा प्यायला मिळाला नाही. बसून चहा पिण्याची मजा एक वेगळीच असते सकाळची. निवांत बसून एक 15 मिनटं चहा घेतला की मस्त असं बरं वाटतं. तर चला, तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा. ते गेल्यानंतर किचनवरती खूप सारा पसारा पडलेला होता. फुलके जे आहे ते डब्यामध्ये भरून ठेवले. पोळपोट जो आहे तो सुद्धा स्वच्छ रोजच्या रोज जर पोळपोट आपण जर धुवून घेतला, खूप सारं पाणी नाही टाकून नाही धुवायचा, पण थोड्या पाण्यात का होईना आपण जर पोळपोट धुवून घेतला तर पोळपोट चांगला राहतो. म्हणजे आपले चपात्याचं पीठ जे आहे ते चिटकलेलं असतं, त्याच्यामुळे पोळपोट आणि लाटणं जे आहे ते स्वच्छ असं धुवून घ्यायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला यूज करताना फक्त पुसून जरी घेतलं, म्हणजे संध्याकाळी आपल्याला यूज करताना पुसून जरी घेतलं तरी चालतं. तर बघा, थोडंसं हे होतं, पीठ चिकटलेलं होतं, त्याच्यामुळे मी तारेच्या घासणीनं थोडंसं हे केलं आणि थोडासा पाण्याखाली धुवून घेतला. तर छान असं हे झालेलं आहे. ह्यांचं जेवणाचं ताट जे आहे ते साईडला ठेवलेलं आहे आणि भांडी माझी थोडीच होती. त्यानंतर भाजी वगैरे काढली, तवा, बाकीचं जे भांडी आहेत चहाची वगैरे ती पडतातच. पण आता सध्या भांडी थोडीशीच होती. त्यानंतर मग मी सगळा गॅस आवरून घेतला. म्हणजे आज काही मी गॅस धुतला नाही अजिबात आणि खूप घाण झालेला नव्हता. जर खूप जास्त स्वयंपाक असेल तर जास्त घाण होतो. आज काय फक्त एकच भाजी आणि त्यांच्यापुरता स्वयंपाक, म्हणजे दोघांचा स्वयंपाक. त्याच्यामुळे जास्त घाण काही झालं नव्हतं. त्याच्यामुळे गॅस पण स्वच्छ होता. गॅस फक्त ओल्या कपड्याने पुसून त्यानंतर कोरडा करून घेतला आणि किचनसुद्धा ओल्या कपड्याने पुसून घेतला. सगळी जी स्वयंपाकाची भांडी आहेत ती आपली रिकामी करून घेतली. चपात्या ज्या आहेत त्या डब्यामध्ये ठेवल्या आणि त्यानंतर सगळा गॅस आवरून मग चहा ठेवायला घेते. किचन आवरून घेतला आणि मग चहा ठेवला की काय होतं, जरा निवांतच होतं. नाहीतर आपल्याला वाटतं की काम पाठीमागं आहे, त्याच्यामुळे चहासुद्धा निवांत बसून पिऊशी वाटत नाही. म्हणून किचन आवरून थोडासा घेतला आणि ही जी द्राक्षी जी होती ती बाहेरच राहिलेली होती. त्यांनी रात्री तशीच फ्रीजला अडकवून ठेवली. ती सुद्धा काढून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून घेते, म्हणजे व्यवस्थित राहते. आणि खरं तर फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा वरतीच चांगलं राहतं हे जे फ्रूट आहेत ते. कारण काय होतं, फ्रीजमध्ये थंड पडतं आणि त्यानंतर ते खाल्लं की सर्दी होते. तर माझं जास्त करून फ्रीजमध्ये नसतंच काही. पण कधी-कधी काय होतं, ठेवाव्या लागतात काही गोष्टी. कारण काय होतं, घरामध्ये खाण्यासाठी कोणी नसल्यामुळे 4-4, 5-5 दिवस ते तसंच पडून राहतं. त्याच्यामुळे मग ते फ्रीजमध्ये जास्त दिवस व्यवस्थित राहतं म्हणून ठेवते मी. जर लगेच संपणार असेल तर मी वरतीच ठेवत असते असं. तर बघू शकताय तुम्ही, इकडं मी किचन ओटा जो आहे तो आज फक्त पुसून घेतलेला आहे. कारण अजिबात घाण नव्हता. किचनसुद्धा घाण नव्हता आणि गॅससुद्धा घाण नव्हता. तर असं मस्त पुसून घेतला. त्यानंतर त्याच्या स्टीलच्या ज्या आहेत त्या प्लेटसुद्धा व्यवस्थित पुसून घेतल्या आणि लावून टाकल्या. काय होतं, जर घाण नसेल तर उगाच त्याला सारखं बदा-बदा पाणी ओतून किचन ओटा, गॅस हे सगळं धुवून घेण्यात काही अर्थ नाही. आपल्याच वस्तू आपल्या लवकर खराब होतात. त्याच्यामुळे जर घाण नसेल तर काहीच गरज नाही आहे धुवायची. त्याच्यामुळे मग माझं घाण नसेल तर मी पुसूनच घेत असते. आणि अगदी थोडासा स्वयंपाक केलेला आहे त्याच्यामुळे अजिबात घाण नाही. त्याच्यामुळे सगळं असं पुसून घेतलेलं आहे आणि रात्रीचं सुद्धा बघा असं क्लीन करून घेत असते मी. त्याच्यामुळे खूप सारं घाण काय होत नाही, स्वच्छच राहतं. तर इकडे थोडंसं बकेटमध्ये पाणी घेतलं आणि गॅस आणि किचन ओटा मस्त असा स्वच्छ करून घेतला. गॅस ओटा आवरून झाल्यानंतर ठेवलेला आहे चहा. चहा ठेवत असते आणि त्यानंतर बाकीचं कुठलं तरी एक काम होतं माझं. तर मला नेहमी असंच करायची सवय आहे. मी नेहमी कुठलं तरी एक काम करत करत दुसरं काम लगेच करत असते.
चहा उकळेपर्यंत तिथंच गॅसपाशी उभं राहण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे आणखीन एक माझं 2 ते 3 मिनिटाचं काम होऊन जातं. त्याच्यामुळे मी माझं नेहमी हे स्मार्ट वर्क जे आहे ते करत असते. काय होतं आपल्याला जर आता चहा आहे, आपला तो चहा उकळेपर्यंत आपण गॅसपाशी उभं राहत बसण्यापेक्षा दुसरं काहीतरी काम होतं. तर तिकडे लगेच गॅसवरती चहा ठेवला आणि चहा उकळेपर्यंत इकडं सोफा जो आहे तो व्यवस्थित आवरून घेतला. काय होतं ह्या सोफ्याला रोजच्या रोज आवरावंच लागतं, कारण रात्री जरा घरी दीर वगैरे सगळे आले होते, त्याच्यामुळं बसलेले अस्ताव्यस्त सोफा झालेला आहे. त्याच्यामुळे सगळा सोफा जो आहे तो व्यवस्थित असा आवरून घेतला आणि त्यानंतर मग निवांत चहा पीत बसते. म्हणजे काय होतं आपलं एका कामाबरोबर 2 कामं पण होतात आणि ही स्मार्ट जी टिप्स आहेत ही प्रत्येक गृहिणीने करावी. एक काम करत बसायचं आणि तिथंच जाऊन उभं राहायचं, ह्यात काही हे नाही. तर माझं नेहमी असं असतं, मी एका कामाबरोबर दुसरं कुठलं तरी एक काम करून घेत असते. म्हणजे कामंही पटापटा उरकतात आणि आपल्याला सुद्धा बघा कामाला हुरूप येतो. काय होतं प्रत्येक वेळेस आपण एकच काम करत बसायचं, तिथंच जरा वेळ घालवायचा. त्याच्यामुळे कंटाळा येतो, काम करत करत किती वेळ होऊन जातो कळतही नाही आणि मला पटापटा कामं आवरायची सवय आहे. तर मी अशा पद्धतीनं जे आहे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम कसं होईल हे बघत असते. तर एकाच वेळेस माझी मी 2-2, 3-3 कामं करते. त्याच्यामुळे माझं कमी वेळामध्ये, खूप कमी वेळामध्ये माझं सकाळची कामं जी आहेत ती पटापटा उरकतात. तर हा जो असतो माझा 15 मिनिटाचा ब्रेक, ह्या ब्रेकमध्ये मी फक्त निवांत बसून चहा पीत असते मोबाईल बघत-बघत किंवा हा जो नेहमी मी हे गेले ते कामावरती गेले की माझा हा दुसरा चहा असतो आणि ह्या टायमिंगला मी मस्त असं निवांत चहा पीत-पीत बसत असते. कारण काय होतं चहा पिली की आणखीन मला कामाला तरतरी येते आणि मग मी जास्त उत्साहाने दुसरं काम करायला घेत असते. तर चहा पिऊन झाल्यानंतर लगेच टिपवाय साफ करायला घेतला, कारण मग सोफाच फक्त आवरला होता. टिपवाय पुसायचा तसाच राहिला होता. आणि आता उन्हाळ्यामुळे रोजच्या रोज मला हे टिपवाय शिवाजी महाराज ठेवलेला टिपवाय, हा टिपवाय, खिडक्या ज्या आहेत ते मला रोजच्या रोज क्लीन कराव्या लागायला लागलेत. कारण काय होतं उन्हाळ्यामुळे एवढी धूळ येते आणि आपला कंटिन्यू फॅन चालू असतो, त्याच्यामुळे सुद्धा बघा घरामध्ये धूळ जास्त तयार होते. तर कुठून एवढी धूळ येते काहीच कळत नाही. पण बघू शकताय तुम्ही घरामध्ये खूप सारी धूळ सगळीकडे झालेली आहे. तर आता राहिलेलं आहे काय फक्त माझं फरशा पुसायच्या, भांडी घासायची, किचन एकदा क्लीन केला की झालं माझं सगळं काम. मधल्या ब्रेकमध्ये इकडं बघू शकताय तुम्ही लगेच फरशा पुसायला घेतलेल्या आहे. मधला ब्रेक झाल्यानंतर कपडे धुवून घेतले. कारण काय झालेलं आहे आता सध्या देवपूजा नाही आहे. त्याच्यामुळे माझं अशी कामं चालू आहेत. कपडे सकाळी लवकर धुवून घेते. कारण काय होतं कपडे नंतर मग परत राहिले की कंटाळा येतो आणि कपडे धुवायचा मग हे होतं. मग घरातली बाहेरचं काम आवरून घ्यायचं, कपडे धुवून घ्यायचे आणि नंतर घरातलं कामं करत बसायची. तर आता सध्या एवढे 10-11 दिवस आम्हाला देवपूजा करायची नाही सुतक असल्यामुळे. त्याच्यामुळे मी कपडे अगोदर धुवून घेते. तर मला देवपूजा ज्यावेळेस करायची असेल त्यावेळेस म्हणजे आपलं रोजची देवपूजा करतो तर त्याच्या अगोदर मी कधी कपडे धुत नाही. देवपूजा झाल्यानंतर कपडे धुत असते. तर असं असतं. तर इकडं बघू शकताय माझी चालू आहे फरशी पुसायला. नाही म्हटलं तर मला 25 मिनिटं फरशा पुसायला जातात. फक्त मी तुम्हाला हॉलमधली फरशी पुसताना दाखवलेली आहे. किचनमधली, बेडरूममधली, नंतर दुकान आहे, मधला पॅसेज आहे, जिना आहे. तर अशा पद्धतीनं मला फरशा पुसायला 25 मिनिटं जातात आणि हा मॉप जो आहे तो माझी खूप कामं हलकी करतो फरशा पुसण्याची. कारण बघा हातानं जर आपल्याला फरशी पुसायची असेल, मला एकतर आवडतच नव्हतं मला मॉपने फरशी पुसायला, पण मी इकडं आले की पहिला मॉपच घेतला. कारण काय झालं फरशा पुसून कंबर दुखली. 2-3 दिवस मी अशी हाताने फरशी पुसली होती राहायला यायच्या अगोदर, ज्यावेळेस आम्ही सामान लावत होतो त्यावेळेस. घर मोठं असलं की आपल्याला मॉपशिवाय पर्याय नाही, कारण एवढ्या फरशा आपण हाताने जास्त वेळ पुसू शकत नाही. उठायचं, बसायचं, वाकायचं असं होतं. तर पूर्ण माझं फायनली किचनचं आणि अख्खं घरातलं काम झालेलं आहे बघू शकताय तुम्ही. आणि वाजलेले आहेत फक्त 10:30. 10:30 वाजेपर्यंत माझं सगळं जे आहे ते पूर्ण घरातलं काम झालेलं आहे. आत्ता हा व्हिडिओ आजचाच आहे. आजच एडिटिंग करायचा आणि आजच तुमच्याशी शेअर करायचा. तर चला तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.